वलवाडीतील विठ्ठल राम मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। यात दुपारी 12 वाजताच्या सुमारास मधुकर बैसाणे आणि बायजाबाई बैसाणे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। त्यानंतर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचा वाटप करण्यात आला। सकाळी 5 वाजल्यापासून मंदिरात काकड आरतीसह विविध धार्मिक विधी पार पडल्यात। आषाढी एकादशी निमित्त दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रसंगी मंदिराचे विश्वस्त आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामकृष्ण हरी, जय श्री कृष्ण, बोला पांडुरंग भगवान की जय। सिंचाई कॉलनीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर विठ्ठलधाम गेल्या दशकापासून भाविकांची सेवा करीत आहे। या मंदिरामध्ये नुकताच भागवत सप्ताह झालेला आहे आणि कीर्तन सप्ताह झालेला आहे। कीर्तनाचे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमाचे रेलचेल या मंदिरात असतात। विशेष म्हणजे देवपुरापासून नकाणे रोडपर्यंत हे विठ्ठल मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी 24 तास उघडं असतं आणि भाविकांची मोठी गर्दी असते। आज सकाळपासूनच भाविकांनी विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी, माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। विशेष म्हणजे अगदी जवळून विठ्ठलाचं दर्शन घेता येतं आणि बराच वेळ देवाच्या सान्निध्यामध्ये राहता येतं। हा एक मनोभाव या ठिकाणी आहे। तीर्थक्षेत्र म्हणून घोषित झालेलं या मंदिराला पर्यटन विभागाकडून 30 लाखाचं मंजुरी मिळाली असून या कामाचं मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे। त्याचप्रमाणे 20 लाखाचा मंदिरासमोरचा सिमेंट काँक्रीटचा रस्ताही झालेला आहे। असे विविध कार्यक्रमासोबत सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक उपक्रमही विठ्ठल मंदिरात होत असतात। आता नुकतंच आशुतोष पाटील भोकरकर यांच्याकडून महाप्रसाद साबुदाण्याची खिचडीचं वाटप भाविकांना मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आम्ही गोपीचंद दादा परिवारांचे मनापासून आभार आहोत। त्यांचं नेहमी मंदिरासाठी फार मोठ्या प्रमाणात सहपरिवार योगदान असतं। असं योगदान वलवाडी आणि भोकर परिसरातील सर्व नागरिकांचं आहे। रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।